स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाउजची अस्तरवर कटिंग कशा पद्धतीने करायची ते सांगणार आहे। इथं तुम्ही पहा, डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे। बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे। 36 साइज ब्लाउजची मी तुम्हाला अस्तरवर कटिंग सांगणार आहे। बोटनेक ब्लाउज अशा पद्धतीने इंची टेप घ्यायची आहे। इंची टेप घेऊन ब्लाउजची जी उंची आहे ते टाकून घ्यायची आहे। ब्लाउजची उंची 12 आहे, तर मी तर 13 वर मार्किंग करून घेतलेला आहे। 1 इंच वाढून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर 7 घेत आहे मी। बोटनेक ब्लाउजला शोल्डर 7चं घ्यायचं आहे 36 साइज ब्लाउजसाठी। त्याच्यानंतर मोंडा घ्यायचा आहे। मोंडा पण 7च घ्यायचा आहे। इथं गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढा आपण शोल्डर घेतले तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे प्रॉपर अशा पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर लांबी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने। लांबीची उंची आहे 9 वर इथं मार्किंग करून घेतलेले आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हे मार्किंग जे करून घेतलेलं आहे ते सरळ रेष ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पट्टीने। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने 1.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। इथं मी पट्टीचा वापर करत आहे। तुमच्याकडे पट्टी असेल तर वापरा, नाहीतर हलक्या हाताने तुम्ही आकार देऊ शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, शोल्डरच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। 3.5 वर तर गोष्ट लक्षात ठेवायची आहे। शोल्डरच्या साईडने इंची टेपने 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने 3.5 वर। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायची। 3.5च टाकायची आहे गळ्याची पण उंची। जेवढा आपण शोल्डरची उंची घेतलेली आहे तेवढंच आपण गळ्याची उंची घ्यायची आहे 3.5। शोल्डरच्या साईडने 3.5 घेतलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, हलक्या हाताने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शोल्डरच्या साईडकडून 3.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। गळ्याची जी उंची आहे ते पण 3.5च घ्यायचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यानंतर इथं कट करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर ब्लाउजची फ्रंट साईड कशा पद्धतीने कट करायची ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला। आता मी सरळ पद्धतीने कट करून घेते अशा पद्धतीने। फ्रंट साईड कशा पद्धतीने कट करायचं, माप कशा पद्धतीने घ्यायचं हे सांगत आहे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने। आता हे ब्लाउजची जी बॅक साईड आहे ते व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। मी माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला एकदा सांगलं तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न करत आहे। त्याच्यानंतर हे ब्लाउजचा जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे ठेवायचा आहे अशा पद्धतीने। ब्लाउजची फ्रंट साईड जी आहे ते आपल्याला इथं माप टाकून घ्यायचे आहेत। तर बॅक साईड जे आहे ते व्यवस्थितपणे अस्तरवर ठेवायचं आहे प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता हे जशास तसं इथं आपण डार्क करून घ्यायचं आहे चॉकने। घ्यायचा आहे चॉकने, जशास तसं इथं हे डार्क करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे अस्तर ठेवायचं आहे। आता इथं तुम्ही पहा, अशा पद्धतीने चॉकने व्यवस्थितपणे डार्क करून घ्यायचं आहे।
जशास तसं इथं उमटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा माप कशा पद्धतीने घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगत आहे। आता हे बॅक साईड जे आहे ते साईडला ठेवूया। फ्रंट साईडची जे कटिंग आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। हुकाच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, ते पट्टीने रेष ओढून घ्यायचं आहे। खालच्या साईडने पण 1 इंच वाढवून घेतलेला आहे, ते मी तुम्हाला पट्टीने सरळ रेष ओढून दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। हुकाच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे, खालच्या साईडने क्रॉस पट्टीच्या साईडने 1 इंच घेतलेला आहे। शोल्डरच्या साईडने मोंड्याला आकार देण्यासाठी 7 वरच मार्किंग करून घ्यायची, मग मोंड्याला आकार देऊन घ्यायचा सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। शोल्डरच्या साईडने 3.5 वरच मार्किंग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायची आहे। गळा आता थोडासा आपल्याला मोठा पाहिजे, तर इथं मी 5 वर मार्किंग करून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मोठा असेल तर मोठा घ्यायचा, छोटा पाहिजे असेल तर छोटा घ्यायचा। इथं आपल्या ब्लाऊजनुसार तुम्ही घ्या, म्हणजे समोरचा जो गळा आहे थोडासा मला मोठा पाहिजे, त्यामुळे मी 5 घेतलेला आहे। 5 वर मार्किंग करून मी गळ्याला आकार देऊन घेत आहे सरळ पद्धतीने। बोटनेक ब्लाऊजची अस्तरवर मी तुम्हाला कटिंग सांगत आहे, त्याच्यानंतर स्टिचिंग पण सांगणार आहे। अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडने तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। क्रॉस पट्टीचा जो माप आहे तो घ्यायचा आहे। क्रॉस पट्टी आहे 3 ची, 3 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इंची पट्टी घ्यायची आहे, पट्टीने इथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे, मग क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने। आता मी इथं क्रॉस पट्टीला आकार देऊन घेत आहे। थोडासा कर्वा असा आकार द्यायचा आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही। अशा पद्धतीने एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसते। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। बोटनेक ब्लाऊजची अस्तरवर मी तुम्हाला कटिंग सांगत आहे। फ्रंट साईडला आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फ्रंट साईडला प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे। तर मोंड्याच्या साईडने म्हणजेच फिटिंगच्या साईडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी मोंड्याच्या साईडने 3 वर मार्किंग करून घेतलेली आहे। बोटनेक ब्लाऊजचीच मी तुम्हाला कटिंग सांगत आहे। फ्रंट साईडला आपल्याला फक्त आणि फक्त प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने सरळ इंची टेप पकडायची आहे, खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। खालचा जो टक्स आहे तो 2.5चाच घ्यायचा आहे। प्रॉपर अशी कटिंग मी तुम्हाला सांगत आहे। खालचा जो टक्स आहे तो 2.5चाच घ्यायचा आहे अशा पद्धतीने। 2.5चाच घ्यायचा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर साईडने 1-1 इंच घ्यायचा आहे, दोन्ही पण साईडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 1-1 इंच घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो। आता प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। क्रॉस पट्टी पण आहे, प्रिन्सेस कटचा आकार पण दिलेला आहे, बोटनेकचा ब्लाऊज आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे, स्टिचिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरच कपडा वाढवून घ्यायचा असतो। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा 2 इंच मी वाढवून घेतलेले आहेत। फिटिंगच्या साईडने 2 इंच वाढवून घेतलेले आहेत, कारण आपल्याला प्रिन्सेस कटला स्टिचिंग करता वेळेस कपडा कमी पडणार नाही, हे गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो। कपडा आपण वाढवून घ्यायचा आहे अस्तरवर।
आपल्याला समोर चालून कपडा कमी पडायला नको ह्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी तुम्हाला अस्तरवर कटिंग सांगितलेली आहे, कपडा पण वाढून दाखवलेला आहे। प्रिन्सेस कट आहे, क्रॉस पट्टी पण अटॅच करायची आहे, बोटनेकचा ब्लाऊज आहे। हे आता मी तुम्हाला कटिंग सांगलेले आहे। त्याच्यानंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आता हे मी सरळ पद्धतीने कट करून घेत आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। माझे व्हिडिओ तुम्ही पहा, एकदा तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। बोटनेकचाच ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे आणि खालच्या साईडने क्रॉस पट्टी पण अटॅच करायची आहे। सगळं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सांगणार आहे। खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या पद्धतीने तुम्ही बोटनेक ब्लाऊजची कटिंग करा, कधीच तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हेच अस्तरवर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं, स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बोटनेक ब्लाऊजची अस्तरवर कटिंग सांगितलेली आहे, त्याच्यानंतर स्टिचिंग पण सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ते इथं कट करून घ्यायची आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप। क्रॉस पट्टी कट केल्याच्या नंतर समोरचा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा सरळ पद्धतीने। बोटनेक ब्लाऊजची कटिंग खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे, खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, अस्तरवर कशा पद्धतीने ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा।